सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सचे आपण बघितला फॉर्म्युला तयार केला. फोकल लेन्स, डायरेक्ट फोकल लेन्थ फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला. इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल, प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स असेल, इक्वी कॉन्केव्ह असेल, इक्वी कॉन्व्हेक्स असेल, त्याच्यानंतर प्लेनो कॉन्केव्ह असेल. डायरेक्ट फोकल लेन्थ फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला, ॲज वेल एज ट्रिक पण आपण बघितलेली आहे. ओके, त्याच्यानंतर बघितला फोकल लेन्थ जर एखाद्या लिक्विडमध्ये डिप केली असेल तर आपण रेशो फाइंड आउट केला होता एफ लिक्विड अपॉन एफ एअरचा. ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत इमेज फॉर्मेशन बाय लेन्स. बघा, इमेज फॉर्मेशन बाय लेन्स. ओके, आता ह्याच्यात मी ट्रिक काय सांगतोय, तुम्ही इमेज फॉर्मेशन बाय मिरर बघितलेले बरोबर, समजतंय. इमेज फॉर्मेशन बाय मिरर बघितलं होतं तुम्ही. कोणती मिरर घेतली होती? कॉन्केव्ह मिरर घेतली होती. तुम्हाला आठवतंय का? बघा, कुठे असेल ऑब्जेक्ट, जर असेल ऑब्जेक्ट कुठे असेल इन्फिनिटी वरती असेल तर इमेज कुठे फॉर्म होते? फोकस वरती बरोबर. ऑब्जेक्ट बिटवीन इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचर, इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये असेल तर इमेज फॉर्म कुठे होते मला सांगा? फोकल लेंथ आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये. समजा ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वेचर वरती असेल तर इमेज सेंटर ऑफ कर्वेचर वरती फॉर्म होत होती. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट जर सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकसच्या मध्ये असेल तर इमेज जी आहे सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये फॉर्म होत होती. ऑब्जेक्ट जर फोकस वरती असेल तर इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होत होती. आणि जर ऑब्जेक्ट फोकस आणि पोल ह्या दोघांच्या मध्ये असेल, ऑब्जेक्ट फोकस आणि पोल ह्या दोघांच्या मध्ये असेल तर मात्र इमेज कुठं? बिहाइंड द मिरर तयार होत होती बरोबर. आणि ही कसली होती? लार्ज इमेज होती. कसली इमेज होती रे? लार्ज इमेज. मित्रांनो, एकदम सोपी ट्रिक आहे, काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. इमेज फॉर्मेशन जे आहे कुणाचं? कॉन्व्हेक्स लेन्सचं. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज सेम ॲज कॉन्केव्ह मिरर. लक्षात ठेवायचं. इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स इज सेम ॲज कॉन्केव्ह मिरर. म्हणजेच कॉन्केव्ह मिररचं जसं इमेज फॉर्मेशन आहे सेम तसंच इमेज फॉर्मेशन कुणाचं असणार आहे? कॉन्व्हेक्स लेन्स असणार. म्हणजे मिरर असेल तर कॉन्केव्ह, लेन्स असेल तर कॉन्व्हेक्स. इमेज फॉर्मेशन सेम. ओके, तसंच इमेज फॉर्मेशन बाय काय रे? कॉन्केव्ह लेन्स इज सेम ॲज कॉन्व्हेक्स मिरर. लक्षात राहील हे, समजलं. याच्यासाठी हे बघा, पहिल्यांदा कुठली घेतली? कॉन्व्हेक्स लेन्स बरोबर. इमेज फॉर्मेशन इज सेम ॲज कॉन्केव्ह मिरर. सेम. ओके, ठीक. आता बघा, अजून एक लिहितो इथं. जर लेन्स कुठले असेल? कॉन्केव्ह लेन्स असेल तर तिचं इमेज फॉर्मेशन हे कुणासारखं असणार? सेम कॉन्व्हेक्स मिरर सारखं असणार. ओके, लक्षात राहील हे टेक्निक लक्षात राहील का तुमच्या? कॉन्व्हेक्स लेन्सचं इमेज फॉर्मेशन इज सेम ॲज कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह लेन्सचं इमेज फॉर्मेशन इज सेम ॲज कॉन्व्हेक्स मिरर. आता ह्याच्यावरून हे तर एक गोष्ट समजली. आता ह्याच्यावरून पुढे बघूया, कॉन्व्हेक्स लेन्स कडून जी इमेज होणार आहे तिच्या प्रॉपर्टीज काय आहेत. कॉन्व्हेक्स लेन्स कडून इमेज फॉर्मेशन सेम ॲज काय आहे? कॉन्केव्ह मिरर आहे. मग ऑब्जेक्ट कुठे असेल? इन्फिनिटी, तर इमेज कुठे फॉर्म होणार आहे? फोकस वरती. ऑब्जेक्ट इन्फिनिटी अँड सेंटर ऑफ कर्वेचर. लेन्सला सेंटर ऑफ कर्वेचर नसतो. लेन्सला काय असतो? बघा, लेन्सला असतो हा फोकस आहे एफ आणि हे आहे 2F. म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरची इथं बघा, फोकस इथं येत होता आणि इथं काय येत होता? सेंटर ऑफ कर्वेचर येत होता बरोबर. मग इथं काय येणार आहे? हे डिस्टन्स काय येत होतं सांगा? फोकल लेंथ. आणि ही पण काय येत होतं? फोकल लेंथ. आणि हे टोटल रेडियस ऑफ कर्वेचर. म्हणजे थोडक्यात सेंटर ऑफ कर्वेचरची जागा कोणी घेतली आहे? 2F ने घेतलेली आहे. समजतंय? हा ऑप्टिकल सेंटर इथं पोल होता. म्हणजेच जर ऑब्जेक्ट कुठं असेल बघा, ऑब्जेक्ट एकदम सिंपल आहे, ऑब्जेक्ट इन्फिनिटी वरती असेल तर इमेज कुठे फॉर्म होणार? बोला, फोकस वरती. ऑब्जेक्ट इन्फिनिटी आणि 2F च्या मध्ये असेल, समजते, सेंटर ऑफ कर्वेचरच्या ऐवजी फक्त 2F टाकायचं तर इमेज कुठे फॉर्म होणार? बिटवीन F अँड 2F. समजते. जर ऑब्जेक्ट 2F वरती असेल तर इमेज कुठे फॉर्म होणार? 2F वरती. लक्षात. म्हणजे जर ऑब्जेक्ट इथं असेल
तर इमेज कुठे फॉर्म होणार आहे, इथं एफ घेतला आपण आणि इथं 2f घेतला, बरोबर. फक्त कसली इमेज फॉर्म होणार आहे सांगा बोला, इरेक्ट होणार का इन्व्हर्टेड होणार आहे, इन्व्हर्टेड इमेज फॉर्म होणार आहे, ही अशी इमेज फॉर्म होणार. समजलं. बघा एक रे ऑफ लाईट मी कशातून घालवला, ऑप्टिकल सेंटर मधून गेला, तो सरळ गेला आणि हा जो पॉईंट होता ह्या पॉईंटची इमेज इथं फॉर्म झालेली आहे, आणि हा जो पॉईंट होता ह्याच्यातून एक रे ऑफ लाईट घेतला सरळ ऑप्टिकल सेंटर मधून इथं गेला, म्हणजे ह्या पॉईंटची इमेज समजा ए ची इमेज इथं ए डॅश आणि बी ची इमेज इथं बी डॅश. समजलं. काय डाऊट आहे. ही जी आहे ही कसली इमेज फॉर्म झाली रे, रिअल इमेज. कसली इमेज झाली, रिअल. बरोबर आहे की नाही. इथं सुद्धा कसली इमेज फॉर्म होत होती, रिअल. इथं सुद्धा रिअल. इथं कसली इमेज फॉर्म होत होती, रिअल. इथं सुद्धा कसली होणार, रिअल. इथं कसली इमेज फॉर्म होत होती, रिअल. इथं सुद्धा कसली होणार, रिअल इमेज. समजतंय. आता इथं बघा, जर ऑब्जेक्ट हा बिटवीन 2f आणि f यांच्यामध्ये असेल तर इमेज जी आहे तर 2f आणि इन्फिनिटीच्या मध्ये फॉर्म होणार. समजतंय. आता ही जी इमेज आहे ही सुद्धा कसली आहे, रिअल होणार, बरोबर. आणि सगळ्या इमेजेस कसल्या फॉर्म होणार आहेत, ह्या 1 2 3 4 सगळ्या इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म होणार आहेत, बरोबर. कसल्या इमेज फॉर्म होणार आहे, इन्व्हर्टेड. आणि मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जर इमेज रिअल असेल तर ती कशी असणार, इन्व्हर्टेड असणार. आणि जर इमेज व्हर्च्युअल असेल तर ती कसली असणार, इरेक्ट असणार. रिअल इमेज इट इज इन्व्हर्टेड, रिअल इमेज ती इन्व्हर्टेड असणार. आता इकडे बघा, इथं सुद्धा कसली इमेज फॉर्म झाली रे, रिअल इमेज फॉर्म झाली होती. फोकस वरती ठेवला तर इमेज कुठे फॉर्म होणार, इन्फिनिटी. इथं सुद्धा कुठे होणार, फोकस वरती ठेवला इमेज कुठे फॉर्म होणार, इन्फिनिटी. ही जी लास्ट केस आहे, जर ऑब्जेक्ट कुठे असेल फोकस आणि इथं पोल आहे, मिररच्या केसमध्ये पोल, इथं काय येणार आहे, लेन्सच्या केसमध्ये ऑप्टिकल सेंटर. वा वा वा. समजतंय. जर ऑब्जेक्ट हा बिटवीन फोकस अँड ऑप्टिकल सेंटर असेल तर इमेज जी आहे ती कसली फॉर्म होणार आहे मला सांगा, व्हर्च्युअल फॉर्म होणार आहे. कसली फॉर्म होणार आहे, आणि व्हर्च्युअल. आणि ह्या बाजूला तयार होणार, ज्या बाजूला काय असणार आहे, ऑब्जेक्ट असणार आहे त्या, बरोबर. सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट. समजलं. इथं सगळ्या काय होत होत्या, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच साईडला इमेज फॉर्म होत होत्या. इथं मात्र काय होतं, ज्या साईडला ऑब्जेक्ट आहे त्याच्या अपोजिट साईडला इमेज फॉर्म होत होत्या. समजतंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली, जर मिररच्या केसमध्ये इमेज रिअल असेल तर इट इज सेम साइड ऑफ ऑब्जेक्ट, आणि लेन्सच्या केसमध्ये जर इमेज रिअल असेल तर इट इज अपोजिट साइड ऑफ ऑब्जेक्ट. समजलंय. काय डाऊट आहे, नाही. आता ह्या सगळ्या केसमध्ये जी इमेज रिअल आहे आणि ऑब्जेक्ट आणि इमेज ह्या दोघांच्या मधलं कमीत कमी डिस्टन्स आहे, हे कधी आपल्याला अचीव होतं, जेव्हा ऑब्जेक्ट कुठं असेल, 2f वरती असेल. लिहून ठेवतो इथं बघा मी, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड रिअल इमेज इज इक्वल टू किती असणार, हे f आहे, हे f आहे, म्हणजे इकडे 2f झाला आणि इकडे 2f, म्हणजे होणार 4f. लक्षात. मिनिमम डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड रिअल इमेज इज इक्वल टू 4f असणार. काय शंका आहे, ठीक आहे. बघा इमेज फॉर्मेशन समजलं. इमेज फॉर्मेशन एक गोष्ट आपल्याला समजली, कुठली, कॉन्केव्ह मिररचं जे इमेज फॉर्मेशन आहे ते फक्त कॉन्व्हेक्स लेन्स साठी अप्लाय करायचं की बस, आपल्याला तिथून पुढचं सगळं जमतं. फक्त कॉन्केव्ह मिररचं तर इमेज फॉर्मेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. काय डाऊट आहे का बघा, नाही. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. समजा मी अजून एक ट्रिक सांगतोय. समजा ही कॉन्व्हेक्स लेन्स मी घेतली, बरोबर. ही कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे तिच्यामध्ये असे वेगवेगळे लेयर आहेत, बरोबर. वेगवेगळे लेयर आहेत. समजा हा एक लेयर आहे, बरोबर, आणि हा एक लेयर आहे, परत हा एक लेयर आहे. वेगवेगळ्या कलरने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडंसं. हा एक लेयर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 आहे, बरोबर. हा दुसरा लेयर आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ2 आहे. परत हा सेम लेयर वरचा जसा होता तसा, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अगेन μ1 आहे. परत हा ह्याच्यासारखाच μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेला. अगेन समजा हा जो आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1. म्हणजे समजा एखादी लेन्स जर वेगवेगळ्या लेयर पासून बनवलेली असेल, वेगवेगळ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची, एखादी लेन्स
डिफरंट लेयर पासून बनलेली असेल डिफरंट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या, बरोबर, वेगवेगळ्या लेअर पासून बनलेली असेल, देन समजा याच्यावरती आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवला, याच्या समोर असा ऑब्जेक्ट ठेवला, तर ह्या ऑब्जेक्टच्या किती इमेजेस फॉर्म होतात असा प्रश्न येतो. समजा ऑब्जेक्ट ठेवला, ऑब्जेक्ट किती आहे, ऑब्जेक्ट एकच आहे, लेन्स पण एकच आहे, परंतु लेन्स मध्ये जे वेगवेगळे लेअर आहेत हे वेगवेगळे लेअर वेगवेगळ्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पासून बनलेले आहेत. देन नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. संपला विषय. काय करायचं तुम्हाला, वेगवेगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मोजायचे, लेयर मोजायचे नाही. आता इथे तुम्हाला दिलेत 1 2 3 4 5 लेयर आहे, इथे किती 5 लेयर आहेत, बरोबर. परंतु रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहेत, दोनच आहेत, एक μ1 आहे μ2 आहे, बरोबर. μ1 आहे μ2, परत इथं μ1 रिपीट झालाय, μ2 रिपीट झालाय, परत इथं μ1 रिपीट झालाय. म्हणजेच डिफरंट टाइप्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती, दोनच आहेत, एक μ1 μ2. तेवढ्याच इमेजेस फॉर्म होणार. म्हणजे इथे या केसमध्ये किती इमेजेस फॉर्म होणार, लेयर 5 आहेत आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 आहेत, तर 5 इमेजेस फॉर्म होणार का 2 इमेजेस फॉर्म होणार. अगदी बरोबर आहे, 2 इमेजेस फॉर्म होणार. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे इथे किती होणार आहे, 2 इमेजेस फॉर्म होणार. एक्झाम्पल साठी तुम्हाला अजून एक दिलं, समजा इथं असे वेगवेगळे लेयर दिलेत, ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स μ1 दिलाय, ह्याचा μ2 दिलाय, ह्याचा μ3 दिलाय, अगेन ह्याचा μ1 दिलाय आणि ह्याचा μ5 दिलाय, बरोबर, किंवा μ4 दिलाय. सांगा किती इमेजेस फॉर्म होतील. तर तुम्हाला काय करायचं, लेयर मोजत बसायचं नाही. किती वेगवेगळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहेत, 1 2 3. आता हा रिपीट झाला, म्हणजे 1 2 3 आणि हा 4, म्हणजे नंबर ऑफ इमेजेस किती होतील, 4 फॉर्म होतील. समजलं. काय डाऊट आहे का बघा, लिहून घेतलंय हे. ठीक आहे. आता पुढची केस बघायची आपल्याला. न्यूटन्स फॉर्म्युला. मिररच्या केसमध्ये सुद्धा आपण न्यूटन्स फॉर्म्युला स्टडी केला होता बघा. न्यूटन्स फॉर्म्युला आठवतंय. आता हे समजा लेन्स आहे, बरोबर, आणि ह्या लेन्सचा हा जो फोकस आहे हा F1 फोकस घेतला आणि इकडचा फोकस आपण F2 घेतला. ओके, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट जो ठेवलाय, समजा ऑब्जेक्ट आपण इथं ठेवला O पॉइंटला, ह्या ऑब्जेक्टचं F1 पासूनचं फर्स्ट फोकस पासूनचं डिस्टन्स आहे x1. ओके, आणि समजा इमेज ह्या ऑब्जेक्टची इकडे कुठेतरी फॉर्म झाली. आता पॉइंट ऑब्जेक्ट आहे, पॉइंट ऑब्जेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे म्हटल्यावर त्याची इमेज सुद्धा पॉइंट इमेज फॉर्म होणार, प्रिन्सिपल ऍक्सिस वरतीच फॉर्म होणार, बरोबर. मग आता हा F2 पासूनचं डिस्टन्स आहे इमेजचं, ते आपण x2 मानलं, बरोबर. x1 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट कुठून, फ्रॉम फर्स्ट फोकस, आणि x2 इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ इमेज फ्रॉम सेकंड फोकस. आणि ह्याच्यावरून ही जी लेन्स आहे, ह्या लेन्सची फोकल लेंथ ही किती येणार, तर रूट x1 x2. हा फॉर्म्युला आपण मिररच्या केसमध्ये सुद्धा डेव्हलप केला होता बघा, आणि इथं लेन्सच्या केसमध्ये सुद्धा डेव्हलप केलेला आहे, बरोबर. काय डाऊट आहे. आता इथून ऑप्टिकल सेंटर पासून जर ऑब्जेक्टचं डिस्टन्स मोजलं तर ते आपण काय मानतो, u लेट करतो, बरोबर. आणि इमेजचं डिस्टन्स काय लेट करतो, v लेट करत असतो, समजलं. परंतु हे x1 आणि x2 हे डिस्टन्सेस काय आहेत, ऑब्जेक्टचं डिस्टन्स फ्रॉम फर्स्ट फोकस आणि इमेजचं डिस्टन्स फ्रॉम सेकंड फोकस. दिस इज द न्यूटन्स फॉर्म्युला रिलेटेड टू लेन्स. समजते. मग प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असणार, तर सांगितलेलं असणार फर्स्ट फोकस पासून ऑब्जेक्ट एवढ्या डिस्टन्स वरती होता, फर्स्ट फोकस सेकंड फोकस पासून इमेज एवढ्या डिस्टन्स वरती फॉर्म झाली, तर फोकल लेंथ काय करा, फाइंड आउट करून द्या. मग सांगा, तुम्हाला समजा दिलंय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट प्रॉब्लेम बघा कसा आहे, फ्रॉम फर्स्ट फोकस F1 इज इक्वल टू 5 and distance of image from F2 is equal to 5. Then find focal length. काय करणार, focal length is equal to root x1 x2 is equal to root
5 इंटू 5 म्हणजेच आहे ना √25 म्हणजे ना 5 सेंटीमीटर. काय डाऊट आहे? फोकल लेंथ फाइंड आउट कशी करायची? बाय युझिंग न्यूटन्स फॉर्म्युला. केअर घ्यायची फक्त डिस्टन्सेस जे दिले ते डिस्टन्सेस कुठून दिलेत रे? फर्स्ट फोकस आणि सेकंड फोकस पासून दिलेले आहेत. बघा सगळे इंटरेस्टिंग पॉइंट आहेत लेन्सच्या केसमध्ये. आता अजून आपण लेन्सच्या केस मधला अजून एक पॉइंट बघणार आहोत. तो कोणता पॉइंट आहे बघा? पॉवर. पॉवर ऑफ लेन्स. बरोबर? पॉवर ऑफ लेन्स. पॉवर म्हणजे काय? बेसिकली इट इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. ओके, पॉवर इज द रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. मग आता पॉवरचा फॉर्म्युला कसा आहे सांगा? पॉवर इज इक्वल टू 1/f. समजलं? 1/f. जर ही फोकल लेंथ मीटर मध्ये दिली असेल तर 1/f, आणि जर सेंटीमीटर मध्ये दिली असेल तर 100/f. जर फोकल लेंथ कशामध्ये दिली असेल? सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर. लक्षात आलं? हा जो आहे तो कशाचा फॉर्म्युला आहे? पॉवरचा फॉर्म्युला आहे. आणि अजून एक गोष्ट महत्वाची, कॉन्व्हेक्स लेन्ससाठी पॉझिटिव्ह पॉवर घ्यायची आणि दुसरा कॉन्केव्ह लेन्ससाठी पॉवर निगेटिव्ह घ्यायची. आता पॉवर फाइंड आउट करा. फाइंड पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. फाइंड पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ 20 सेंटीमीटर. काय डाऊट नाही? मग पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा? 1/P इज इक्वल टू 1/f. बरोबर? जर मीटर मध्ये असेल तर. आणि फोकल लेंथ कशामध्ये दिली? सेंटीमीटर. 100/, फोकल लेंथ सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल तर. इथं ह्या केसमध्ये कशामध्ये दिलेली? सेंटीमीटर. मग 100/20 म्हणजेच किती येणार? 5. हा, तर राहिला पॉवरचं युनिट. युनिट ऑफ पॉवर इज इक्वल टू असतो डायऑप्टर. काय तर? डायऑप्टर. त्याला म्हणायचं कॅपिटल डी. युनिट ऑफ पॉवर काय रे? कॅपिटल डी इज द युनिट ऑफ पॉवर. काय शंका? काय डाऊट आहे का? बघा, समजलंय पॉवर म्हणजे काय? रेसिप्रोकल ऑफ फोकल लेंथ. कॉन्व्हेक्स लेन्सच्या केसमध्ये प्लस, कॉन्केव्ह लेन्सच्या केसमध्ये मायनस. काय डाऊट? 100. जर तुम्हाला फोकल लेंथ दिली असेल तर पॉवर इझिली फाइंड आउट करू शकता. फक्त केअरफुली बघा फोकल लेंथ कशामध्ये दिलेली आहे. मीटर मध्ये असेल तर 1/ डायरेक्ट फोकल लेंथ टाका. सेंटीमीटर मध्ये असेल तर 100/ फोकल लेंथ टाका. समजलं? आता ह्याच्यावरून पॉवरचा पॉइंट आलाय तर आपण असं करूया की गॉगल्सची पॉवर फाइंड आउट करूया. गॉगल सगळे वापरतो आपण. गॉगलला आपण सनग्लास पण म्हणतो. बरोबर? पॉवर ऑफ सनग्लासेस. पॉवर ऑफ सनग्लासेस. गॉगल्स. बरोबर? आता मी एक गॉगल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. हा समजा एक गॉगलची लेन्स आहे. बरोबर? अशी गॉगलची लेन्स आहे आणि आपला इथं असा डोळा आहे. समजलं? आता ही जी गॉगलची लेन्स आहे, ह्या केस गॉगल जो बनवतात, सनग्लास जो बनवतात, ते अशी लेन्स वापरतात ज्याच्यामध्ये दोन्हीही रेडियस ऑफ कर्वेचर सेम असतात. परत एकदा, गॉगलमध्ये दोन्हीही रेडियस ऑफ कर्वेचर सेम असतात. ठीक आहे? मग कसं येणार सांगा? R1 इज इक्वल टू R, R2 इज इक्वल टू ऑल्सो R येणार. बरोबर? फक्त आता साइन कन्व्हेन्शन जर आपण वापरायचं म्हटलं तर हा कसा येणार आहे? +R. आणि हा सुद्धा कसा येणार? +R. काय डाऊट नाही? आता आपल्याला काय फाइंड आउट करायचे? फोकल लेंथ फाइंड आउट करायचे. ऍक्च्युअली आपल्याला पॉवर फाइंड आउट करायचे. पॉवरचा फॉर्म्युला 1/f. अगोदर फोकल लेंथ फाइंड आउट करूया. फोकल लेंथ F इज इक्वल टू, बोला कसा फॉर्म्युला? 1/f इज इक्वल टू, समजा आता गॉगल आपण कशामध्ये? हवेत वेअर केला. बरोबर? डोळ्यामध्ये घातला आणि आपण हवेत बघतोय. μ -1. बरोबर? अपॉन इंटू ब्रॅकेट 1/R1. R1 कसं येणार सांगा? R मायनस 1/R2 कसं येणार आहे? Rच. बरोबर? हे 1/R मायनस 1/R 0. बरोबर? 0 इंटू एनिथिंग 0 म्हणजे 1/f इज इक्वल टू 0. अरे 1/f म्हणजे काय असते? पॉवर. म्हणजेच पॉवर इज इक्वल टू 0 आली. लक्षात? मग फोकल लेंथ किती आली? बोल. फोकल लेंथ आली 1/0 म्हणजेच
इन्फिनिटी. मग एक गोष्ट लक्षात आली, गॉगल्सची पॉवर 0 असते. गॉगलची पॉवर किती असते? 0 असते. आणि फोकल लेंथ किती असते? इन्फिनिटी असते. गॉगल्स जो आपण वेअर करतो, सनग्लास जो आपण डोळ्यामध्ये घालतो, त्याची पॉवर किती असते? 0 असते. आणि फोकल लेंथ किती असते? इन्फिनिटी असते. समजलं हे? काय डाऊट आहे? बघा, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत सगळ्या लेन्सच्या रिलेटेड. आता पुढे जायचंय थोडस. जर मी लेन्सला कट करतोय, जर लेन्सला कट केली, ओके, समजा ही लेन्स घेतली मी अशी आणि ह्या लेन्सला कट केली, बरोबर. आता कट करण्याचे माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, 2 माझ्याकडे वे आहेत. कसं कट करू शकतो मी? तर हे असे अलॉंग, म्हणजे व्हर्टिकल कट करू शकतो असे अलॉंग दिस ऍक्सिस, किंवा आडवी कट करू शकतो. उभी कट करू शकतो किंवा आडवी कट करू शकतो. कट करताना आपल्याला काय कंडिशन आहे? इक्वल पार्ट झाले पाहिजेत. समजलं? जर आपण उभी कट केली, बरोबर, कशी? व्हर्टिकली. तर कसं तयार होते? समजा असे असेल, ही लेन्स आहे, या लेन्सला आपण अशी कट केली तर असं दिसेल. समजा ह्या लेन्सची फोकल लेंथ किती आहे रे? एफ घेऊया, बरोबर. समजते? आता ही जी लेन्स घेतलेली आहे ही इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कसले? इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स. जर आपण कट केली, समजलं, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स आहे. फोकल लेंथ काय ते सांगा इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सची. ही रेडियस ऑफ कर्वेचर, ही रेडियस ऑफ कर्वेचर. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल तर फोकल लेंथ काय येते रे? आर येते. समजतंय? हवेमध्ये ठेवलेली जर असेल आणि इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असेल, ग्लास पासून बनवलेली असेल, तर फोकल लेंथ काय येते? आर येते, बरोबर. आता कट केल्यानंतर असं 2 पार्ट होतील, बरोबर. मधून मी कट केली तर हा एक असा पार्ट होईल आणि हा एक असा पार्ट. काय डाऊट आहे का? बघा, नाही समजलंय? आता इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स जर मी व्हर्टिकली ऍक्सिस मध्ये कट करतोय तर मला 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मिळाली. ही कसले? प्लेनो कॉन्व्हेक्स. ही कसले? प्लेनो कॉन्व्हेक्स. लक्षात आलं? म्हणजेच उभी कट केली असता 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतात. लक्षात येत आहे? जर आपण इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स उभी कट केली तर 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतात. आता ही जी आहे, हिची रेडियस ऑफ कर्वेचर आर, एक झाली इन्फिनिटी. हिची रेडियस ऑफ कर्वेचर आर, एक झाली इन्फिनिटी. तर ह्याची फोकल लेंथ किती असणार मला तुम्ही सांगायचं. काय असते सांगा? ह्याची असते 2r, बरोबर. ह्याची काय असणार? फोकल लेंथ 2r. अरे पण आर म्हणजे काय सांगा? एफ आहे. म्हणजेच फोकल लेंथ जी आहे ती काय मिळेल रे? 2 टाइम्स एफ. म्हणजेच अगोदरची जेव्हा इक्वी कॉन्व्हेक्स लेन्स असताना जेवढी फोकल लेंथ असते, जेव्हा ती उभी कट करू तेव्हा जी प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स मिळते ती फोकल लेंथ काय होते? डबल होते. म्हणजेच फोकल लेंथ काय झाली? डबल झाली, डबल होते. लक्षात? ह्याची पण फोकल लेंथ काय होणार अगोदर? म्हणजे आता समजा विचार करूया, समजा ही ह्या 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्सची आई आहे, बरोबर. ह्या दोघांच्या आईची फोकल लेंथ किती आहे सांगा? एफ आहे. ह्याची किती होणार? जेवढी आईची आहे त्याच्या डबल 2f होणार. ह्याची पण किती होणार? जेवढी त्याच्या आईची होती त्याच्या डबल म्हणजे 2f होणार. लक्षात? म्हणजे काय झालं? जर आपण इक्वी कॉन्व्हेक्स लेन्सला उभी कट केली तर 2 प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स तयार होतात आणि फोकल लेंथ काय होते? डबल होते. समजले? काय डाऊट आहे? समजलंय सगळं? ठीक, पुढे जाऊया आपण. आता हे जे आहे ह्याला आपण आडवी कट करूया. समजा आडवी कट केली, घेऊन ठेवतो. हॉरिझॉन्टली कट केली आपण, आडवी म्हणजेच हॉरिझॉन्टली कट केली. चालेल? तर काय होतं बघा, ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि इथून अशी कट केली तर असं तयार होईल. याची फोकल लेंथ किती आहे? एफ आहे, बरोबर. इकडचे रेडियस ऑफ कर्वेचर आर, इकडचे रेडियस ऑफ कर्वेचर आर. तर असे 2 पार्ट तयार होतील.
बरोबर. आता विचार करा, रेडियस ऑफ कर्वेचर मध्ये काय चेंज नाही झालं, बरोबर. मग हिची फोकल लेंथ पण किती असणार, एफच असणार. आणि इकडे बघा, ह्याची पण फोकल लेंथ किती असणार आहे, एफ. जे दोन पार्ट तयार होतील, जे दोन पार्ट तयार होतील, जे दोन पार्ट तयार होतील, सेम फोकल लेंथ असेल, सेम एफ असेल. लक्षात, म्हणजे फोकल लेंथ चेंज होणार नाही, बरोबर. मग काय चेंज होतंय व्यवस्थित बघा. इथं इकडे बघा व्यवस्थित. मी इकडून समजा किती रेस सोडतोय, 1 2 3 आणि 4 रेस सोडतो, बरोबर. आता ह्याच्यातून सुद्धा किती रेस जातील रे, इकडे 4च जातील ना, बरोबर. 1 2 3 आणि 4, बरोबर. हे असे 4 इकडून सोडले, इकडून ह्याच्यातून सुद्धा 4 गेले, ह्याच्यातून सुद्धा 4 गेले. म्हणजे इंटेन्सिटी, नंबर ऑफ रेज ह्याच्यातून जात होते तेवढेच ह्याच्यातून जातील, तेवढेच ह्याच्यातून जातील. म्हणजेच इंटेन्सिटी जी आहे, इंटेन्सिटी ऑफ इमेज नॉट चेंज. लक्षात, जी काही इमेज फॉर्म होणार आहे त्या इमेजची इंटेन्सिटी चेंज होणार नाही, कारण नंबर ऑफ रेस तेवढेच जात आहेत, बरोबर. पण इथं बघा, विचार करा, ह्याच्यातून किती रेस गेले, 1 2 3 आणि 4 गेले. आता एवढ्या पार्ट मधून किती जाणार, 2च जाणार, बरोबर. म्हणजे नंबर ऑफ जाणारे रेज काय होतील, इथं फोकल लेंथ कशी राहिली, कॉन्स्टंट, बरोबर. इथं काय झाली, फोकल लेंथ चेंज झाली. इंटेन्सिटी कशी राहिली, कॉन्स्टंट. इथं फोकल लेंथ कॉन्स्टंट, म्हणजेच इंटेन्सिटी काय होणार, इंटेन्सिटी विल रिड्युस्ड. इंटेन्सिटी विल रिड्युस्ड, कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय, इंटेन्सिटी जी आहे ती डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ अपर्चर. म्हणजेच हा जो सर्क्युलर पार्ट आहे हा जर कमी झाला, बरोबर, तर इंटेन्सिटी सुद्धा काय होईल रे, कमी होते. समजलं. फोकल लेंथ बघा, फोकल लेंथ आणि इंटेन्सिटीच्या मध्ये कसा चेंज झालाय तो. जर लेन्सला आपण उभी कट केली तर फोकल लेंथ डबल होते, इंटेन्सिटी कॉन्स्टंट राहते. तर फोकल लेन्सला, इक्विकॉन्व्हेक्स लेन्सला जर आडवी कट केली, फोकल लेंथ कॉन्स्टंट राहते, इंटेन्सिटी मात्र कमी होते. काय शंका, समजलंय सगळ्यांना हे. इरेज करू. आता व्यवस्थित विचार करा, जर मी एखादी कॉन्व्हेक्स लेन्स घेतली, कुठली लेन्स घ्या, आपण इथं फॉर एक्झाम्पल साठी कॉन्व्हेक्स लेन्स घेतो. हा कॉन्व्हेक्स लेन्सचा काय आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस, बरोबर. आणि समजा ह्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या समोर असा एक ऑब्जेक्ट ठेवला, समजा ऑब्जेक्टला नाव देऊया ए बी, बरोबर. तर ह्या ऑब्जेक्टची इमेज कुठं फॉर्म होईल सांगा, हा ऑप्टिकल सेंटर आहे. मग ए मधून एक रे ऑफ लाईट असा घालवला, ऑप्टिकल सेंटर मधून गेला तो, इथं गेला, बरोबर. आणि इथं काय कुणाची इमेज फॉर्म होणार, समजा एक असा घालवला आपण, मला ए मधून आपण 2 रे घेतले. एक गेला ऑप्टिकल सेंटर मधून सरळ गेला विदाउट एनी डेविएशन, दुसरा गेला असा पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, कशातून जाईल रे, फोकस मधून जाईल. म्हणजेच एक रे, दुसरा जो सेकंड रे ऑफ लाईट आहे तो कसा जाईल रे, हा असा इथं जाईल. म्हणजे इथं इमेज फॉर्म होणार आहे, कुणाची फॉर्म होणार, फोकस. हा जो फोकस आहे त्या फोकस मधून रे ऑफ लाईट गेला, बरोबर. पॅरलल आला, फोकस मधून गेला, आणि ऑप्टिकल सेंटर मधून आला, डायरेक्ट गेला. दोन्ही कुठं छेदले, या ए पॉइंटला, म्हणजे ए ची इमेज काय झाली, ए डॅश. समजलं. सिमिलरली बी ची इमेज, एक रे ऑफ लाईट असा गेला पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस, फोकस मधून असं जाईल, हा बघा असा फोकस मधून गेला, बरोबर, इकडे असं पोहोचला. आणि दुसरा जो रे ऑफ लाईट आहे तो कशामधून जाईल रे, ऑप्टिकल सेंटर मधून गेला, इकडे पोहोचला. लक्षात आलं. इथं कुणाची इमेज फॉर्म होईल रे, बी ची इमेज बी डॅश, आणि हे असं जॉईन केलं आपण. समजलं. म्हणजे ए बी जर ऑब्जेक्ट असेल तर ए बी ची कसली इमेज फॉर्म झाली, इन्व्हर्टेड इमेज आणि रिअल इमेज. प्रश्न असा आहे, समजा ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे, ह्या कॉन्व्हेक्स लेन्सचा हाफ पोर्शन जर मी एखाद्या काळ्या पेपरने कव्हर केला, समजा ही कॉन्व्हेक्स लेन्स घेतली, बरोबर, हा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे, आणि हा जो खालचा पोर्शन आहे हा काय केला, ऑब्स्ट्रक्ट केला, कव्हर केला. जर लेन्सचा हाफ पोर्शन, हाफ पार्ट
ब्लॅक पेपरने काय केला, कव्हर केला. ओके, असं झाकून काढलं, कव्हर केला. तर आता ऑब्जेक्ट हा ऑब्जेक्ट आहे AB, बरोबर. तर त्या AB ची फुल इमेज तयार होईल का नाही होणार सांगा मला तुम्ही. बरोबर, अगोदर पूर्ण लेन्स होती तेव्हा फुल इमेज तयार झाली ती. आता काय झालं रे, हा पार्ट कव्हर केलाय, बरोबर. तर काय होईल रे, तरी फुल इमेज फॉर्म होते, फुल इमेज फॉर्म होते. लक्षात आलं, फुल इमेज फॉर्म होते. सर कशी काय फुल इमेज फॉर्म होते बघूया. एक रे ऑफ लाईट असा गेला, कशामधून जाईल, फोकस मधून जाईल इथं. दुसरा रे ऑफ लाईट कशामधून जाणार, ऑप्टिकल सेंटर मधून जाणार, हा असा इथं जाईल, बरोबर. ही झाली A ची इमेज. सर बी ची इमेज कशी फॉर्म होईल असा प्रश्न पडला. बघा, एक रे ऑफ लाईट मी ऑप्टिकल सेंटर मधून घालवला, कशामधून गेला, हा ऑप्टिकल सेंटर मधून विदाउट एनी डेविएशन इथं पोहोचला, बरोबर. काय डाऊट आहे. आता दुसरा जो रे ऑफ लाईट आहे हा इथल्या फोकस मधून घालवतोय बघा, असा फोकस मधून गेला. तर तो बघा व्यवस्थित, असा फोकस मधून गेल्यावर तो रिफ्रॅक्शन नंतर कसा होईल रे, जर गेला फोकस मधून तर आफ्टर रिफ्रॅक्शन कसा होतो, तो पॅरलल होतो आणि हा असा पॅरलल इथं जाईल. समजते का. बघा, एक रे ऑफ लाईट मी कसा घालवला, ऑप्टिकल सेंटर मधून गेला, तो विदाउट एनी डेविएशन गेला. दुसरा कशातून घालवला, फोकस मधून घालवला. फोकस मधून गेलेला आफ्टर रिफ्रॅक्शन काय होतो, पॅरलल होतो. समजतंय. मग आफ्टर रिफ्रॅक्शन पॅरलल झालं म्हटल्यावर हे दोन्ही रेज इथं इंटरसेक्ट झाले, बी ची इमेज बी इमेज फॉर्म झाली. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे त्याची फुल इमेज फॉर्म होणार. जरी तुम्ही लेन्सचा हाफ पोर्शन काय केला, काळ्या पेपरने काळ्या कलरने कव्हर करून टाकला तरी सुद्धा पण इमेज जरी फॉर्म झाली फुल, तरी सुद्धा त्या इमेजची इंटेन्सिटी कमी होते. पण काय कमी होते, इंटेन्सिटी कमी होते. लक्षात राहिले, इंटेन्सिटी काय होते रे, कमी होते. सर कसं काय एक्सप्लेन करा. अरे विचार करा, ह्या पार्टवरती गेलेला रे पलीकडे जाईल का, नाही का, आता ऑब्स्ट्रक्ट केला. समजते. म्हणजे नंबर ऑफ रेज जे जाणार आहेत विदाउट आपण जर कव्हर केलेले असेल लेन्स, त्याच्यातून नंबर ऑफ रेज जात आहेत, बरोबर. आणि ह्याच्यातून नंबर ऑफ रेज जात आहेत. इथं नंबर ऑफ रेज पलीकडे जाणारे काय होणार, ऑब्विसली कमी होणार. का तर अर्धा पार्ट काय केला आपण, कव्हर केलेला आहे. समजतंय. आता बरेच जणांना वाटेल सर हा जो ऑप्टिकल सेंटर मधून गेलाय तो सुद्धा इथं काय होणार आहे, ऑब्स्ट्रक्ट होणार आहे, अडवला जाणार. दुसरा एखादा रे घेतला आपण, समजा असा गेला, बरोबर. आता हा सुद्धा आफ्टर रिफ्रॅक्शन कसा जाणार, असाच जाणार आहे. समजा अजून एखादा रे ऑफ लाईट घेतला, असा गेला, आफ्टर रिफ्रॅक्शन इथं गेला. म्हणजेच जेवढे रेज वरच्या पार्टवरती पडतील त्या रेजमुळे इथं इमेज बी ची फॉर्म होणार आहे. आणि जेवढे होणार नाही, इमेज फॉर्म होणार, परंतु काय होणार सांगा, इंटेन्सिटी कमी होणार. आणि ती इमेज फक्त वरच्या पार्टवरती आलेल्या रेजमुळे फॉर्म होणार. काय डाऊट, समजलं सगळ्यांना. जर एखादा लोअर पोर्शन एखाद्या लेन्सचा आपण कव्हर केला तर ऑब्जेक्टची फुल इमेज तयार होते, परंतु इंटेन्सिटी कमी होते. काय डाऊट आहे का बघा. अजून एक लास्ट इंटरेस्टिंग कन्सेप्ट सांगतो आणि थांबूया. बघा, एक बेसिकली आपण लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो, का तर ती रेजना एकत्र आणते. परंतु सर नेहमीच कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्जिंग लेन्सचं काम करते का, तर उत्तर आहे नाही. कधी करते, कधी कधी म्हणजे कधी, जेव्हा ती लेन्स, जेव्हा कॉन्व्हेक्स लेन्स त्या लेन्सपेक्षा, तिच्यापेक्षा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या, जास्त म्यू असलेल्या, बघा अगोदर कमी वाला घेऊया, तिच्यापेक्षा कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या, कमी म्यू असलेल्या मीडियम मध्ये ठेवली, मीडियम मध्ये ठेवली तर ती कशाचं काम करते, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. म्हणून काम करते. लक्षात आलं.
म्हणजे बेसिकली आपण कॉन्व्हेक्स लेन्सला कॉन्व्हर्जिंग लेन्स असं म्हणतो, कारण आपण काय करतो जनरल केसमध्ये त्या कॉन्व्हेक्स लेन्सला हवेतच ठेवतो आणि हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा लेन्सच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कसा आहे, कमी आहे. बरोबर. म्हणजेच जर एखादी लेन्स कॉन्व्हेक्स लेन्स तिच्यापेक्षा कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली तर ती कॉन्व्हर्जिंगचं काम करेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं लिहूया आपण, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असेल, देन कॉन्व्हेक्स लेन्स कशाचं काम, कॉन्व्हर्जिंग लेन्स. ओके. आणि जर सर उलट असेल तर, पण आता उलट बघा, जेव्हा आता हे पूर्ण लिहित नाही मी, पण जर त्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी असेल, कॉन्व्हेक्स लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी असेल तर ती कशाचं काम करणार, डायव्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. डायव्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. ओके. आता ह्या वरच्याच एक्झाम्पल मला सांगा, कशामध्ये एक्झाम्पल आहे ह्याचं, कॉन्व्हेक्स लेन्स कशात ठेवली, इन एअर ठेवली. बरोबर. आणि ह्याचं खालचं एक्झाम्पल आहे बघा, मी एक एक्झाम्पल देतोय. समजा हे पाणी आहे आणि ह्या पाण्यामध्ये एक एअर बबल आहे, एअर बबल हवेचा बुडबुड आहे. बरोबर. एअर बबल आहे आणि हे कोण आहे रे, हे वॉटर आहे. समजलं. आता व्यवस्थित विचार करा, एअर बबल हा कशासारखा दिसतोय, कॉन्व्हेक्स लेन्स सारखा दिसतोय. बरोबर. पण ह्याच्या आतमध्ये ही जी हा जो पार्ट आहे ह्याच्या आतमध्ये कोणतं मीडियम आहे, हवा. आलं लक्षात. आणि हा जो आहे ह्या हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि बाहेर कोणतं मीडियम आहे, पाणी. म्हणजे थोडक्यात ही जी लेन्स आहे ह्या लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा पाण्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कसा कमी आहे. म्हणजेच लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी आहे तर ती काय म्हणून काम करेल, डायव्हर्जिंग म्हणून काम करते. म्हणजे ह्याचं एक्झाम्पल सांगणार, एअर बबल इन वॉटर. लक्षात. जर एखादा हवेचा बुडबुडा पाण्यामध्ये असेल तर तो कशाचं काम करेल, डायव्हर्जिंग लेन्स म्हणून काम करतो. काय डाऊट. हे झालं कॉन्व्हेक्स बद्दल. आता कॉन्केव्ह बद्दल विचार करूया. हा कशाचा पार्ट झाला, कॉन्व्हेक्सचा. ओके. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स ही कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते कधी, जेव्हा तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असेल. पण जर तिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी असेल तर ती डायव्हर्जिंग काम करणार. लक्षात आलं. आता पुढे बघा, कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत पण तसंच, जर लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त असेल तर ती डायव्हर्जिंग म्हणून काम करते. बरोबर. डायव्हर्जिंग म्हणून काम करते, डायव्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. आणि दुसरा, इफ तिचा जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी असेल तर ती कॉन्व्हर्जिंग म्हणून काम करते. काय म्हणून काम करते, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. लक्षात. म्हणजेच आतापर्यंत आपण कॉन्केव्ह, आपल्याला एक गोष्ट माहित होती, कॉन्केव्ह लेन्स, कॉन्व्हर्जिंग लेन्स. कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच कॉन्व्हर्जिंग लेन्स, कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच कॉन्व्हर्जिंग लेन्स. हे कधी, जेव्हा ती लेन्स हवेमध्ये ठेवली किंवा तिच्यापेक्षा कमी असलेल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मीडियम मध्ये ठेवली आपण. बरोबर. तेव्हाच आपण तिला काय म्हणायचं, कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणायचं. तसंच कॉन्केव्ह लेन्सला आपण आतापर्यंत म्हणत आलोय डायव्हर्जिंग लेन्स. कॉन्केव्ह लेन्स, डायव्हर्जिंग लेन्स. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण हवेमध्येच असताना विचार केला. लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स नेहमी काय कन्सिडर केलाय, मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त आहे असं कन्सिडर केला तरच कॉन्केव्ह लेन्स कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणून काम करते. जर उलट असेल, लेन्सचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल मीडियमच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा तर ती कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणून काम. समजलं. काय डाऊट आहे का बघा, शंका काय असतील तर बघा. कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्जिंग म्हणून काम कधी करेल, जेव्हा ती तिच्यापेक्षा कमी असलेल्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली. कॉन्व्हेक्स लेन्स डायव्हर्जिंग लेन्स म्हणून काम कधी करेल, जेव्हा ती तिच्यापेक्षा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली. कॉन्केव्ह लेन्स डायव्हर्जिंग लेन्स म्हणून कधी काम करते, जेव्हा ती तिच्यापेक्षा कमी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली. जर जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियम मध्ये ठेवली तर
ती कॉन्व्हर्जिंग म्हणून काम करते. म्हणजे बेसिकली नॅचरली आपण काय म्हणतो, कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स. हे कधी आपण म्हणतो, जेव्हा त्या लेन्सला आपण हवेमध्ये ठेवतो, आणि हवेचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा आहे, लेन्सच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा कमी आहे म्हणून. जर समजा अशी वेळ आली तुम्हाला, लेन्स जर तिच्यापेक्षा जास्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असलेल्या मीडियममध्ये ठेवायची वेळ आली कॉन्व्हेक्स लेन्स, तर ती मात्र कशाचं काम करेल, डायव्हर्जिंगचं काम करेल. समजलं? हे आतापर्यंत आपण बघितलेले पॉईंट. नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण इंटरेस्टिंग पॉईंट रिलेटेड टू लेन्स बघणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.